महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा. संध्या लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावाच्या हद्दीत कल्याण अहिलानगर हायवे मार्गावरील हॉटेल जीवनदीप जवळ एसटी बस आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात होऊन 4 जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दिनांक 24 मे रोजी सुमारे 8 वाजताच्या सुमारास घडली आहे। या अपघातात आशिष ढवळू भले वय वर्ष 24, दीपक सकाराम भले वय वर्ष 28, दोघेही राहणार मराडवाडी साळुगदरा डिंगोरे तालुका जुन्नर, शिवराम नारायण पारधी वय वर्ष 26 आणि खंडू नारायण भले वय वर्ष 25, दोघेही राहणार अंबोधरा डिंगोरे तालुका जुन्नर यांचा मृत्यू झालाय। मिळालेल्या माहितीनुसार विठ्ठलवाडी पाथर्डी बस क्रमांक MH20 BL 2983 माळशेज घाट मार्गे ओतूरकडे येत होती। त्याच वेळी ओतूरकडून डिंगोरेकडे 4 तरुण स्प्लेंडर दुचाकीवर क्रमांक MH14 MA 7849 हॉटेल जीवनदीप जवळ दोन्हीही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली। अपघातात दुचाकीवरील 4ही तरुण गंभीर जखमी झाले असून त्यापैकी 3घांना ओतूर येथील प्राथमिक आरोग्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीहरी सारपते यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर प्रशांत गोरे आणि डॉक्टर वैष्णवी ठिकेकर यांनी त्यांना मृत घोषित केले। चौथ्या जखमी तरुणाला आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले। घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव, पोलीस हवालदार सूरज टिंगजे आणि पोलीस पथक घटनास्थळी उपस्थित झाले। त्यांनी अपघातग्रस्त वरील वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली। या प्रकरणी विठ्ठल यशवंत भले यांनी ओतूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। एसटी बस चालक गणेश बबन गुरव वय वर्ष 52 राहणार पुंडलिक महाराज गोरेगाव तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला यांच्यावर निष्काळजीपणे बस चालवणे असा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ओतूर पोलीस करीत आहेत। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।